धरती के करीब रहना ही आदिवासी होना है। पेसा वर चांगला, लोकांना खूप चांगलं वाटणार आहे, त्यांच्यासाठी पेसा कायदा आहे, तुम्हाला ह्या तरतुदी दिलेल्या आहेत, परंतु जे ग्राउंडवर इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही। प्रकृति के साथ चलना ही आदिवासी होना है। आदिवासी संस्कृतीमध्ये जे परंपरा आहेत, जे आमच्या पूर्वजांनी जे बनवलेली सिस्टम ते खूप विचारपूर्वक बनवलेली आहे की त्याच्यामध्ये समानता आहे, त्याच्यामध्ये सम्मान आहे। नदी के जैसे बहना, सजग रहना ही आदिवासी होना है। धार्मिक कार्यांवर हजारो करोडो रुपये आपण खर्च करतो, परंतु आदिवासी पाड्यासाठी आज सरकारकडे उदासीनता दिसत आहे। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आज मला इथे जाणवते। हर बंधन के खिलाफ लढना ही आदिवासी होना है। आमचे जगण्याचेच प्रश्न अजून संपलेले नाहीयेत। आदिवासींची किंवा जनजातीची किंवा ट्रायबलची परिस्थिती बघून माणूस डोक्याला हात लावेल अशी परिस्थिती आहे, रडेल अशी परिस्थिती आहे। भारतामध्ये आदिवासींची अनेक राज्य होती जी स्वतंत्र होती। भारतीय संघ राज्य व्यवस्थेमध्ये ती विलीन करण्यात आली। ज्या समुदायांची स्वतंत्रपणे राज्य होती, त्यांची व्यवस्था होती, ते मागास कशी असू शकते? जर आदिवासी टिकला तर पृथ्वी टिकणार आहे। और अपने सुंदर होने के सारे चिन्हों के साथ ज्यादा मनुष्य होना ही आदिवासी होना है। जय जोहार, जय संविधान। आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मॅक्स महाराष्ट्र न्यूज पोर्टल आयोजित जय जोहार या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आणि व्हर्च्युअली पाहणाऱ्या प्रेक्षकांचे मी प्रियंका धीरज सिंग सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण येथे केवळ एक कार्यक्रम साजरा करण्यासाठी जमलेलो नाही, तर भारताचा मूल निवासी असलेल्या आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, संघर्ष, योगदान आणि घटनात्मक अधिकार यावर अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मॅक्स महाराष्ट्र हे केवळ बातम्या देणारं माध्यम नाही, तर समाजातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित घटकांचा आवाज बनण्याचा सातत्यानं प्रयत्न करणारं विचारपीठ आहे। आदिवासी म्हणजे नेमकं काय? लेखिका आणि कवयित्री जसिंता जसं म्हणते, धरती के करीब रहना ही आदिवासी होना है, प्रकृति के साथ चलना ही आदिवासी होना है, नदी की जैसे बहना, सजग रहना ही आदिवासी होना है, हर बंधन भीतर और बाहर, हर बंधन के खिलाफ लड़ना ही आदिवासी होना है, और अपने सुंदर होने के सारे चिन्हों के साथ ज्यादा मनुष्य होना ही आदिवासी होना है। ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्याचा पहिला लढा जर कुणी दिला असेल तर तो आदिवासी समाजाने। स्वाभिमानाचे प्रतीक आणि धरतीचे आबा म्हणून ओळख ज्यांची आहे असे बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, बाबूराव शेडमाके यांना अभिवादन करून मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये आदिवासींचा संघर्ष इतका का वाढलेला आहे? भारताचा प्रथम निवासी आणि पर्यावरणाचे संरक्षण करते असलेल्या आदिवासींचे प्रश्न आणि भविष्य याच्यावर आज आपल्या या कार्यक्रमामध्ये सखोल विचारमंथन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आजचे सर्व मान्यवर आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण विचारातून आपल्याला नवी दृष्टी, नवी दिशा आणि नव्या विचारांची ऊर्जा देतील असा विश्वास मी व्यक्त करते आणि पुन्हा एकदा मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करते। तर आजचे आपले वक्ते, पहिले वक्ते आहेत वैद्यकीय क्षेत्रातून कायद्याच्या क्षेत्रात आपली वाटचाल करणारे ॲडव्होकेट सुनील पराड सर। हे आदिवासी हक्काचे अभ्यासक, विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आहे। ते आदिवासी एकता परिषद महाराष्ट्राचे राज्य महासचिव म्हणून कार्यरत असून भारतीय संविधानातील आदिवासींचे अधिकार, पेसा कायदा, वन हक्क कायदा आणि आदिवासी स्वशासन या विषयावर सातत्याने जनजागृती व मार्गदर्शन करत आहेत। मी त्यांना नम्र विनंती करते की त्यांनी विचारपीठावर येऊन आपलं मार्गदर्शन करावं। डॉक्टर सुनील पराड सर, आपण विचारपीठाला येऊन मार्गदर्शन करावं। सर्वांना जोहार। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा। सर्वप्रथम खूप आभार मॅक्स महाराष्ट्राचे, त्यांनी आज आम्हाला इथे बोलायची संधी दिली।
आणि विषय आहे जय जोहार. आणि जय जोहार आज जनरली लोक बोलतात, पण मी सुरुवात तिथूनच करणार आहे. आम्ही जय जोहार जोहार का म्हणतो? फक्त तुम्ही ऐकून असाल जोहार हा शब्द आहे, परंतु ज्या मी समाजातून येतो, वारली समाजामध्ये जे मौखिक ज्ञान आहे, तर जगामध्ये वेगवेगळ्या थेरीज आहेत, मग वेगवेगळे धर्मग्रंथ आहेत. त्यांनी आपापली उत्पत्तीची कहाणी सांगितलेली, की उत्पत्ती कशी झाली, ह्या धर्तीवरती जीव कसा जन्माला आला, ह्याबाबत त्यांनी स्टोरीज सांगितलेल्या आहेत. पण ह्या स्टोरीजमध्ये महिला पुरुष असं कुठे दिसत नाही. मग कुठलाही धर्मग्रंथ तुम्ही वाचू शकता, मी कुठलं स्पेसिफिक नाव घेणार नाही, ही उत्पत्तीची कहाणी आहे. परंतु जेव्हा मी स्वतःला ऑब्झर्व केलं, मी माझ्या कल्चरबद्दल, संस्कृतीबद्दल जाणून घेतलं, तेव्हा लक्षात आलं की जे काही उत्पत्तीची संकल्पना आहे ती मादा आणि नर ह्या दोघांपासून झालेले असं ते प्रकर्षाने जाणवतं. आणि म्हणून जोहार हा जो काही शब्द आहे त्याची पाळंमुळं ही उत्पत्तीमध्ये आहेत. आणि मग खास करून आमच्या वारली समाजामध्ये ज्या स्टोरीज सांगितल्या जातात किंवा गोष्टी सांगितल्या जातात, त्याच्यामध्ये सांगितलं जातं की एक महादेव होता, एक गंगा गौरी होती. रिप्रेझेंट महिला आणि पुरुष. जेव्हा पृथ्वीवरती कुठला जीव नव्हता, त्यावेळेला महादेवाला गंगा गौरीने बीज दिलं आणि हे बीज तू धरतीवरती टाक, पृथ्वीवरती टाक, ह्या पद्धतीने हे बीज टाकलं गेलं. आणि मग जेही ऋतुचक्र आहे किंवा बियापासून फळ होणं, झाड होणं, मोठं काही होणं, ह्या सगळ्या गोष्टी तयार झाल्या. आणि बऱ्याच वर्षानंतर जेव्हा हे सगळी पृथ्वीवरती जीवसृष्टी तयार झाली, तेव्हा सांगितलं गेलं की हे महादेवा तुला मी बीज दिलं होतं, गंगागौरीने सांगितलं. त्या बीजाचं काय झालं? तर खूप मोठी लांबलचक स्टोरी न सांगता एवढंच सांगितलं, पहिल्यांदा जोहार हा महादेवाने गंगागौरीला केला की महादेवा हे गंगागौरी मी तुला जोहार करते. जोहार का? तर हे पृथ्वीवरती जे आहे ते सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हे जे काही तत्वज्ञ असतील, बाकीच्या गोष्टी, एक आदिवासींकडे बघायचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. परंतु जीव उत्पत्तीसाठी एक महिला आणि एक पुरुषाची गरज असते, हे आमच्या गोष्टीमध्ये सांगून ठेवलेलं आहे. आपण काही धर्मग्रंथ बघितले असतील, तिथे पुरुष प्रधान आहे आणि एका पुरुषापासून हे जी उत्पत्ती, मग कुठून झालं, काय झालं, ते आम्ही खोलात जात नाही, त्या दाखल्यांमध्ये जात नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने मांडणी केली गेलेली आहे की कुठून कोण झालं, कोणापासून झालं. मग हे एक ज्याही धर्मग्रंथात लिहिलेलं आहे ते अशा पद्धतीने आहे. परंतु आदिवासी समाज एवढं समजून होता की हे जीव उत्पत्ती करण्यासाठी महिला आणि पुरुषाची गरज लागते, की मेल आणि फिमेल जेंडर एकत्र आल्याशिवाय कुठलाही जीव उत्पन्न होत नाही. आणि हे आमच्या पुरख्यांच्या ज्या गोष्टीमध्ये ते हजारो वर्षापासून सांगितलेलं आहे. आणि आज विज्ञानाचं युग आहे आणि विज्ञानावरती ते सत्य आहे. आणि म्हणून जरी लोक आदिवासींच्या बद्दल असा विचार करत असतील, त्यांना समज नाही, परंतु खूप चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून आदिवासीकडे बघताना फक्त तो जंगलात राहतो, कमी कपड्यात राहतो असं नाही, तर त्याचं जे बघण्याचा जीव, ज्या पृथ्वीमध्ये जीव सृष्टीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. अजून मी खोलात जाईन की जेव्हा जीव उत्पत्तीची गोष्ट आज आपण हे जे काही मानतो की बाबा ह्याच्यावरती जीव जन्माला आला, तो पाण्यातून जन्माला आला, हीच मूळ संकल्पना आदिवासींची पण आहे की जे हिरवं हे असतं, शैवाल असतं, त्याच्यापासून ही जीव उत्पन्न झाला असं आमच्या कहाण्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर म्हणून जी स्टोरी सांगितली जाते सर्वायवल जे काही ह्याच्यावरती, तर त्याच्यामध्ये ते सांगितलं आहे. तर म्हणून जोहाराची जी संकल्पना आहे ती अशा पद्धतीने आली की जीव जन्माला येताना दोन गोष्टींची गरज असते, आणि मेल आणि फिमेल जेंडरची. आणि ज्या सोकोल्ड आपण मोठे मोठे धर्मग्रंथ लिहून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये असं कुठेच आढळून येत नाही. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की जे ज्ञान आहे आदिवासी लोकांकडे, त्याचं आपण समजून घेतलं पाहिजे की नेमकं काय. जर सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आणि विषयानुषंगाने जर आपण गेलो, तर भारतातील आदिवासी जे काही आहेत, संविधानामध्ये त्यांचे अधिकार काय आहेत, आणि त्या अनुषंगाने आपण पेसा कायदा आणि वनहक्क कायदा ह्या दोन गोष्टीचा विचार करतोय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आदिवासी म्हणून ह्या देशामध्ये, ज्या भारत देशामध्ये जर आदिवासींना काही ओळख निर्माण करून दिली असेल तर ती इतिहासामध्ये आहे. म्हणजे बिरसा मुंडांचा लढा असेल, सिद्धू कान्हू चांद भैरवचा लढा असेल, जे ब्रिटिशांविरुद्ध जी लढाई झाली किंवा संघर्ष झाला, ब्रिटिशांना ते कबूल करावं लागलं की ही जी लँड आहे किंवा हे जे लोक आहेत, नेटिव्ह लोक, त्यांची जमीन आहे. आक्रमणकारी लोक आले असतील, काही असेल, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आदिवासीच्या सातबाऱ्यावरती भले संविधानामध्ये आदिवासी शब्द नाही आहे,
पण जमिनीच्या सातबारावरती आदिवासी हा शब्द आहे, की आदिवासीची जमीन ही खरेदी विक्री करता येणार नाही सरकारच्या परवानगीशिवाय. हे आज घडलेलं नाही, तर ह्याचा जो इतिहास आहे हा 1874 पासूनच हे जो लढा झाला त्याच्यामुळे ब्रिटिशांना कबूल करावं लागलं की हे नेटिव्ह लोक आहेत आणि त्यांची जमीन ह्या त्या बिलॉंग करतात, आणि म्हणून त्यांना त्याच्यावरती रिझर्वेशन टाकावं लागलं की ही आदिवासींची जमीन आहे. कुठलंही सरकार आलं तरी आदिवासींची जमीन ही खरेदी विक्री होणार नाही, कारण हा आदिवासी माणूस ह्या जमिनीशी जोडून जगणारा माणूस आहे आणि म्हणून त्याची जमीन कुणीही विकत घेऊ शकत नाही. म्हणून थोडी जी पण त्याच्या नावावर जमीन आहे त्याच्यावरती सातबारावरती आदिवासी असा शिक्का पडतो आणि ही अहस्तांतरणीय आहे अशा पद्धतीने लिहिलं जातं. आणि म्हणून हे महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या देशामध्ये भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जमात ST शेड्यूल ट्राईब म्हणून 342 खाली आम्हाला ओळख दिली. आदिवासी शब्द लिहिलेला नाही, परंतु हे जे मूळ इतिहास आपण बघितला तर तिथून कुठेतरी आदिवासींचं अस्तित्व दिसतं. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये जे काही आदिवासींसाठी हक्क अधिकार दिले काय कायद्याच्या स्वरूपामध्ये आलं, त्याच्यामधल्या भारतीय संविधानामध्ये टोटल 12 अनुसूची आहेत. ह्यापैकी 12 अनुसूचीपैकी 2 अनुसूची ह्या आदिवासी समाजासाठी आहेत. त्यापैकी 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची जे 244 कलम दिलेला आहे त्याच्यामध्ये खास करून आदिवासींसाठी हक्क अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून हा जो पेसा कायदा असेल किंवा वन हक्क कायदा असेल हे गोष्टी जोडून आली, कारण पेसा कायदा हा जो अस्तित्वात आला 1996 साली आला आणि जो वन हक्क कायदा जो आलेला आहे तो 2006 साली आले. तर आपण थोडक्यात बघताना हा जर विचार करतो आदिवासींच्या हक्क अधिकाराच्या संविधानिक गोष्टीचा, तर जसं इतिहास आपण सांगितले की जो पेसा कायदा आलेला आहे भले तो 1996ला डिझाईन झाला असला किंवा बाकीच्या गोष्टी अस्तित्वात आल्या असल्या तरी पण आपण थोडं इतिहासाकडे आपण गेलं पाहिजे. आपल्याला भारतामध्ये जो स्वतंत्र लढ्याचा समर किंवा इतिहास सांगितला जातो त्याच्यामध्ये जर आपल्याला उल्लेख येतो तो 1857चा उठाव हा एक इतिहास लिहिला गेला. पण 1857च्या उठावाच्या पूर्वी एक खूप मोठा इतिहास हा घडलेला आहे. हंटर नावाचा जो ब्रिटिश अधिकारी आहे त्याचं गॅझेट ॲनल ऑफ द रुरल बंगाल ह्या नावाचं जे गॅझेटेर आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की 1857च्या उठावाच्या अगोदर 1854 आणि 55 साली सिद्धू, कान्हो, चांद, भैरव आणि फुलो आणि जानू ही 6 भावंडांनी हा जो आजचा संथाल परगणा जो आहे झारखंड आणि ओरिसा ह्या रिजनमध्ये खूप मोठा ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध उठाव केला होता. आणि त्या उठावामध्ये आज इतिहासामध्ये जे काही लिखित इतिहास आहे भारतात त्याच्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड हा सगळ्यात मोठा हत्याकांड म्हणून आपण सगळ्या पुस्तकात वाचतो. परंतु 1854-55ला जो उठाव झाला त्याच्यामध्ये 3 ठिकाणी मोठे संघर्ष झाले. भोगनाडीला जो संघर्ष झाला, खरसावच्या भागाला जो संघर्ष झाला तिथे 1-2 नाही तर 3 ठिकाणी जो उठाव झाला त्याच्यामध्ये 2 ठिकाणी 10,000 आणि एका ठिकाणी 15,000 अशा पद्धतीने 35,000 लोक शहीद झालेले आहेत. ह्या 35,000 लोक शहीद झाल्यानंतर त्या काळची जी व्हिक्टोरिया राणी होती तिने विचारलं की हे आदिवासी लोकांना तुम्ही का मारलं, एवढी 35,000 लोक का मारली गेली. तर त्या ब्रिटिश अधिकारी हंटर नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितलं की ते आदिवासी लोक फक्त एवढंच सांगत होते की हे जल जंगल जमीन हे आमच्या हजारो वर्षापासून आमच्या पुरख्यांचं आहे आणि आम्हाला त्याचा अधिकार पाहिजे. आणि ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी आली होती, हळूहळू काही गोष्टी कब्जा करत होती. पण जसं आदिवासींचे मरण पत्करायचं पण शरण जायचं नाही ह्या बाणाने हे लोक लढले आणि 35,000 लोक शहीद झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने ती घोषणा केली की ही जी जमीन आहे ही आदिवासींच्या अंडर बिलॉंग करते. आणि म्हणून संथाल परगणा टेनन्सी ऍक्ट नावाचा कायदा आला, हा कुळ कायदा अस्तित्वात आला की हे काही पण झालं कुठलंही सरकार आलं तरी हे जमीन जे मालक आहे आदिवासींचे आहे. आणि म्हणून ह्याच्या पुढे जाऊन हा जो ब्रिटिशांनी 1800च्या काळामध्ये जे काय झालं त्याच्यानंतर शेड्यूल डिस्ट्रिक्ट ऍक्ट नावाची संकल्पना 1874ला अस्तित्वात आली की 1874ला असं घोषित झालं कारण हे आदिवासी मरायला तयार आहेत पण शरण येत नाही आणि त्यांची जी जमीन आहे त्याला कुठेतरी संरक्षण मिळालं पाहिजे. आणि ईस्ट इंडिया कंपनी मुळात ही व्यापारासाठी आली होती, त्यांना उद्देश आणि रोज जर आम्ही भांडत राहिलो आदिवासी लोक काय मरायला कमी नाहीत तर आमचं बाकीचं व्यापाराचं कसं काय होणार. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी शेड्यूल डिस्ट्रिक्ट ऍक्ट हा 1874ला घोषित केला. आणि तेव्हाच फुल्ली एक्सक्लूड एरिया आणि पार्शली एक्सक्लूड एरिया ही संकल्पना अस्तित्वात आली की काही भाग हा पूर्णतः वर्जित करण्यात आला, काही भाग त्याच्यामध्ये थोडंफार शासन व्यवस्था ब्रिटिशांची चालायची, जे काही सावकार होते किंवा सामंत लोक होते ते शेतसारा वसूल करायचे, बाकीच्या गोष्टी ह्या पद्धतीने चालायचं. आणि म्हणून हे जे काही पुढे गॅझेट झालं त्याच्यामध्ये शेड्यूल डिस्ट्रिक्ट ऍक्टला तसं संरक्षण मिळालं. धन्यवाद सुनील सर.
आपण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिलं. खरं तर सरांनी जोहार शब्दापासून पेसा कायद्याचं वास्तव आणि वन हक्क कायदा कशा पद्धतीने आदिवासी पाड्यांमध्ये आणि लिहिलेले कायदे आणि सरकार, सरांच्या या पूर्ण दर्शनातून मला एक जाणवलं की सरकार किंवा प्रकल्प जे राबवत आहेत ते कुठेतरी आदिवासींचं क्लासिफिकेशन करतंय का? जसं तुम्ही म्हणाले की एखादं गाव 5,000 लोक संख्येचं आहे, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रकल्प येणार आहे त्याच लोकांना, त्याच परिसरातल्या लोकांना घेऊन हे करतात. मग कुठेतरी सरकार आणि आदिवासींचं असं क्लासिफिकेशन करतंय का, असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. सुनील सर, खूप खूप धन्यवाद. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या वक्त्यांकडे. खरं तर कीर्ती वरठा मॅडम या आदिवासी भागांमध्ये आदिवासी महिला, खरं तर महिला ही अनेक वेनी ही दुय्यम ठरवली जाते. एक तर ते आदिवासी महिला असणं, जन्मता महिला म्हणून या समाजामध्ये जन्म घेणं हा एक खूप मोठा हे आहे. आणि कीर्ती मॅडम ह्याच्यावर खूप वर्षांपासून काम करत आहेत. आपण त्यांना या मंचावर आमंत्रित करत आहोत. कीर्ती मॅम, आपण विचारपीठाला मार्गदर्शन करावं. सर्वांना जोहार. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मॅक्स महाराष्ट्राने आम्हाला इथे आमंत्रण केलेलं आहे आणि विषय महिलांचे आहे आणि ते पण आदिवासी महिला. आणि आदिवासी महिलांसाठी इथे आम्हाला बोलवलं गेलेलं आहे. आणि आपण जाणतो की आता 9 ऑगस्ट हे जागतिक आदिवासी दिवस आहे आणि जागतिक आदिवासी ची जो इंटरनॅशनल थीम आहे ती पण ह्या वर्षी महिलांवर आधारित आहे. आणि खूप मोठा विचार हा जागतिक स्तरावर महिलांबद्दल होत आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्हाला खूप अभिमान पण वाटतो की युनो विचार करते की आदिवासी संस्कृती वाचेल तर हे जग वाचणार आहे. आणि त्यामध्ये पण महिलांच्या विचारात होत आहे. आणि मला वाटते गेल्या 2 वर्षाआधी पण महिलाची एक मोठी थीम होती आणि आता ह्या वर्षी पण महिलांसाठी थीम आहे आणि ती पण खूप मोठी थीम आहे. जसं आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्ही आदिवासी महिलांमध्ये बघतो ती सोयीन महिला, सोयारीन महिला सांगतात, दाईन महिला सांगतात. तर त्या महिला वाचल्या पाहिजे आणि त्यांचे जे ट्रेडिशनल नॉलेज आहे, आदिवासी परंपरा आहेत, आमचे ट्रेडिशनल नॉलेज आहे ते वाटलं पाहिजे. त्यासाठी युनो कुठे तिथे विचार करते. आणि हा विचारातून आम्ही जेव्हापासून म्हणजे आम्हाला जेव्हापासून समज तयार झाली आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही, आमची टीम, मी सुद्धा ह्या विषयावर काम करत आहे. आणि आदिवासी महिला काय आहे आणि आदिवासी महिलांमध्ये पण वारली समाजाच्या महिला आमच्याकडे जे आम्ही काम करतो ते कशा प्रकारे वंश पारंपरिक काम आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे की आदिवासी महिला फक्त महिला नाही. जसं तुम्ही विचार करतात की महिला बघितलं गेलं तर महिला कुठेतरी खूप मागे आहे आणि त्यामध्ये पण आदिवासी महिला सांगितलं तर ती शिक्षणापासून आरोग्यापासून खूपच मागे आहे. पण आदिवासी संस्कृतीमध्ये जे परंपरा आहे, सिस्टम बनवलेली आहे, जे आमच्या पूर्वजांनी जे बनवलेली सिस्टम ते खूप विचारपूर्वक बनवलेली आहे. आणि त्यामध्ये जे महिलांची काम आहे ते अशा प्रकारे बनवलेली आहे की त्याच्यामध्ये समानता आहे आणि त्यांच्यामध्ये सन्मान आहे, त्यांना समान भागीदारी आहे. तर अशा प्रकारे जे सिस्टम आहे ते आदिवासी समाजाची आहे आणि अजूनही आदिवासीच्या पालघर जिल्ह्यामध्ये ही सिस्टम जिवंत आहे. आणि त्याला अजून आम्ही पुढे कसं करता येईल, जिवंत ठेवता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तर आदिवासी समाजामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत जे पण समाजाचे काम आहेत ते आदिवासी महिला समान भागीदारीमध्ये करत आलेले आहे. जसं की आमच्याकडे बघायला गेलं तर जन्म, लग्न आणि मृत्यू हे मुख्य हर समाजाचे मुख्य वस्तू असतात आणि त्याच्यामध्ये आदिवासी महिला आहे ती खूप मुख्य भूमिका निभावत असते. जसं मी आता सांगितलं की इंटरनॅशनल थीम आज सोयीन महिलाची आहे. तर जन्मामध्ये सोयीन महिला खूप महत्त्वाची असते आमच्याकडे. जसं गर्भधारण, म्हणजे आदिवासी समाजामध्ये गर्भधारण जेव्हापासून होते तेव्हापासून गर्भधारणपासून प्रस्तुतीपर्यंत जी महिला सोबत राहते ती सोयीन महिला असते. जेव्हा आदिवासी महिला गर्भधारण करते तेव्हा ती प्रथम म्हणजे आधी तर ती सोयीन महिलाकडे जायची. जेव्हा हे आधुनिकता नव्हती तेव्हा सोयीन महिलाकडे जायची आणि सोयीन महिला तिच्याकडे ते एवढं ट्रेडिशनल नॉलेज होतं, ती डॉक्टरपेक्षा खूप मोठी म्हणजे सर्व नॉलेज तिला होतं त्या टायमाला. अजून पण बऱ्याचशा सोयीन महिला आहेत त्यांना हे नॉलेज आहे. तर जे प्रस्तुतीच्या दौरान म्हणजे जी महिला जायची तेव्हा निरोप द्यायची की बाबा
हिच्या आता तिने गर्भधारण केलं आहे तेव्हापासून सोईन महिला तिला चेकअप करायची की तिच्या कशा प्रकारे बाळ वाढत आहे, काय चाललेलं आहे हे सर्व, आणि प्रसूतीच्या टायमाला पण सोईन महिला तिच्या सोबत राहायची. आणि आज आम्ही आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये सोईन महिलाचा सर्वे केलेला आहे. तर आमच्याकडे भरपूर अशा सोईन महिला आहे ज्यांच्या आम्ही सर्वे केलेला आहे. आम्ही व्हिडिओज त्यांच्याबरोबर बनवले, इंटरव्ह्यू बनवले. तर अशा सोईन महिला आमच्याकडे आहे, त्यांच्या हातून आता 3री पिढी जन्म घेत आहे आणि तरीही त्यांच्या हातून एकही मूल किंवा आई दगावलेली नाही. तर एवढं त्यांच्याकडे हे पारंपरिक नॉलेज आहे, त्यांच्याकडे एक डॉक्टरपेक्षा जास्त नॉलेज असणाऱ्या सोईन महिला आहे. पण आज कुठेतरी ही संस्कृती आमची म्हणजे ही नॉलेज आमचं संपत चाललेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय की हे नॉलेज कसं वाटलं पाहिजे. कारण तुम्ही आता बघितलं आहे की कंपल्सरी डिलेवरी आता हॉस्पिटलमध्ये झाली पाहिजे, हे सरकारी नियम आलेले आहेत. आणि आम्ही पण सांगतो की हॉस्पिटलमध्ये डिलेवरी झाली पाहिजे, पण त्यासोबत तिथे सोईन महिला असणं खूप गरजेचं आहे. कारण की हे आमचं ट्रेडिशनल नॉलेज आहे आणि हे संपत चाललेलं आहे. कारण तुम्ही बघितलंय की आताच कोविड गेला आणि कोविडमध्ये काय परिस्थिती, शहरामध्ये काय परिस्थिती, तुम्ही विचार करू शकता की गावामध्ये काय परिस्थिती असेल. आणि गावामधून ज्या महिला म्हणजे गावामध्ये खूप लांब राहतात त्यांना हॉस्पिटलमध्ये जाणं आणि त्या टायमाला तुम्ही CPR वगैरे जर चेकअप नाही केलं असेल तुम्हाला एंट्री पण भेटत नव्हती. आणि डिलेवरीच्या टायमाला असे पण पेशंट होते ज्या तिथे गेले आणि त्यांना चेकअप आणि CPR नाही मिळत तर त्यांना डॉक्टरांनी हातसुद्धा लावला नाही आणि ते परत रिटर्न गेले आणि त्यांची डिलेवरी ही सोईन महिलाने कोविडमध्ये गावामध्ये अजूनही केलेली आहे. असे पण उदाहरण आहे. तर सोईन महिला टिकणं खूप गरजेचं आहे. कारण हे जे नॉलेज आहे हे एक पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये पहिले जात होतं आणि ते आता जात नाही म्हणून. कारण सोईन महिला पण घाबरतात, कारण का आता कंपल्सरी असा नियम झालेला आहे की जर तुम्ही घरी प्रसूती डिलेवरी झाली तर सोईन महिलावर केस होणार. तर हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी सोईन महिलाही घाबरतात की नाही आम्ही डिलेवरी इथे करू शकत नाही. किती दुःखत असेल तरी पण त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. आणि तुम्ही आदिवासी समाजामध्ये बघितलं असेल की रस्ते कसे असतात, हॉस्पिटलची सुविधा कशी आहे. तर हे खूप घातक आहे आदिवासी समाजासाठी आणि सरकारने ह्याच्यावर विचार केला पाहिजे. युनो ह्याच्यावर विचार करत आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी समाजाने काय केलं पाहिजे त्यावर विचार केला पाहिजे की समाजाने पण आता जागृत झालं पाहिजे. आपली आदिवासी संस्कृती, आपली महिला आहे, त्याला सन्मान दिला पाहिजे, हा मोटिव्ह असला पाहिजे. त्यासाठी युनो कुठून तरी हा मेसेज देतोय, थीम देतोय. का थीम देतोय की तुम्ही तुमची संस्कृती कशी वाचवाल. हॉस्पिटलमध्ये जा, आमचं असं म्हणणं नाही मिळत की तुम्ही हॉस्पिटलमध्ये नका जाऊ, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. पण सोबत तुमची जी ट्रेडिशनल नॉलेज आहे, परंपरा आहे, सोईन महिला आहे तिला सोबत घेऊन गेलं पाहिजे. तिला पण साथ दिली तर ते, कारण का सोईन महिला तेवढंच नाही मिळत, तुमची डिलेव्हरी नंतर जी काळजी घ्यायला पाहिजे बाळाची, आईची, ती सोईन महिला घेत असते. हॉस्पिटलमधून तुम्ही जेव्हा घरी येतात किंवा आधी पण घरी असायचे तेव्हा बाळ जन्माला आलं त्याच्यानंतर बाळ व्यवस्थित आहे का त्याची मालिश करणं, महिलांची मालिश करणं, हे सर्व काही सोईन महिला करते. आणि सोईन महिलाचे खूप सारे अनुभव तिने जेव्हा मला शेअर केले ते मी त्याच्यातला एखाद म्हणजे अनुभव तुम्हाला सांगते की एक सोईन महिला होती आमच्याकडे केनाडची. तर ती आजी आज 90 वर्षाची आहे आणि तिने जेव्हा तिचा एक अनुभव सांगितला की जेव्हा डिलेवरी झाली, बाळ जन्माला आलं तर ते बाळ रडलंच नाही, एकदम अधमरलेलं होतं. ते आता काय करावं असं. तर मग त्या सोईन महिलाला एवढं नॉलेज होतं, तिने काय केलं, ते नाळ होती ती पाणीमध्ये ठेवली. कमीत कमी 1 तासपर्यंत तिने ते जे बाळाची नाळ असते वगैरे ते विदाऊट कट करण्याशिवाय असंच ठेवलं पाणीमध्ये. आणि 1 तासानंतर ते बाळ रडलं. तर ते किती नॉलेज तिला होतं त्या टायमाला की कशा प्रकारे आपण ते प्रिझर्व केलं पाहिजे. कारण का आता कसं डिलेवरी झाली का लगेच नाळ कापलं जाते आणि ते नॉलेज होते ते कुठे संपत चाललेलं आहे. तर एवढं मोठं नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि ते संपत चाललेलं आहे. हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. कारण का आम्ही सोईन महिलांना जेव्हा भेटलो तर ते बघतात की खूप आता म्हाताऱ्या झालेल्या आहेत आणि हे नॉलेज आहे ते ट्रान्सफर होत नाही. मग तर हे आपण कुठेतरी केलं पाहिजे. कारण का ट्रेडिशनल नॉलेज म्हणजे सांभाळणं खूप गरजेचे आहे. कारण आदिवासी संस्कृती आहे पूर्ण निसर्गाशी जुळलेली आहे आणि आदिवासी संस्कृती जर वाचली तर हे जग वाचणार, हे आज युनो सांगते. आणि आदिवासीसाठी हे संस्कृती आणि आदिवासी पर्यावरण हे खूप गरजेचं आहे. तर आदिवासी समाजातील वास्तव आणि दिशा या विषयावर मार्गदर्शन केल्यानंतर आता आपण वळवूयात पुढच्या आपल्या वक्त्यांकडे. पुढचे आपले वक्ते आहेत यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातून संघर्ष करत उद्योजकतेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास घडवणारे व्यक्तिमत्व डॉक्टर अतुल तारासिंग राठोड. कॉर्पोरेट रिअल इस्टेट क्षेत्रातील यशस्वी उद्योजक, डायसन फाउंडेशनचे संस्थापक
तसेच शिक्षण, आरोग्य आणि आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणारे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. फील्डवर काम करताना कोणत्या कोणत्या अनुभवांना सामोरं जावं लागतं याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. जागतिक आदिवासी दिवसानिमित्त मॅक्स महाराष्ट्रांनी आयोजित जय जोहार या कार्यक्रमाला ॲज अ वक्ता म्हणून मला इथे निमंत्रित केल्याबद्दल मी मॅक्स महाराष्ट्राचे आभारी आहो. आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसत आहे, तसेच संपूर्ण देशामध्ये आज आदिवासी समुदायाची काय व्यवस्था आहे, त्यांना कोणत्या सुखसुविधा भेटत आहे. आदिवासी समाज हा मागे नाही आहे, परंतु आदिवासी समाजाला आपण मागास समजतो. त्यांना आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्यापासून आपण दूर ठेवतोय आणि शासनाच्या जेवढ्या काही योजना आहे आपण फक्त कागदोपत्री दाखवतोय की आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. परंतु आज आपण जर बघत असाल तर आपल्याला लक्षात येते की शासनाच्या योजना फक्त हा कागदोपत्रीच पुरताच मर्यादित आहे. मुंबईच्या विकासाचा जर आज आढावा जर घेतला तर मुंबई एक महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, परंतु त्यालाच एक अपवाद म्हणून जर आपण बघत असाल तर मुंबईच्या आजूबाजूचा एरिया जो आदिवासी पाड्यांनी व्यस्त झालेला आहे, या आदिवासीच्या पाड्यांवरची परिस्थिती एवढी भयानक आहे की तिथे पाणी नाही आहे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे, वीज नाही आहे, नेटवर्क नाही आहे कोणत्या प्रकारचं, आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वगैरे किंवा शिक्षणाची कोणत्याही प्रकारची अशी ठोस मजबूत व्यवस्था दिसून पडत नाही आहे. याच धर्तीवर आम्ही मागील 10 ते 15 वर्षापासून शहापूर, मोखाडा, पालघर, कर्जत, नेरळ या संपूर्ण एरियामधून जेवढे काही आदिवासी पाड्यांवर जाऊन आम्ही सोशल वर्क करत असतो. तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवठा करणे, त्याच्यानंतर तेथील आदिवासींना आरोग्यासंदर्भात काही अडचणी असेल त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करणे, त्यानंतर तिथे कोणत्या समस्या असेल तर त्या समस्या शासनापर्यंत मांडणे, हा निरंतर आमचा सहयोग तिथे आम्ही करत असतो. आज देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितले जाते, परंतु एवढी मोठी तफावत आहे की ज्या मुंबई शहराला या आदिवासी पाड्यांच्या परिसरातून पाणीचा पुरवठा केला जातो, परंतु त्याच आदिवासी पाड्यातील महिलांना पाण्यासाठी दरबदर भटकावं लागतं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. तेथील कोणती महिला जर आजारी झाली, कोणत्या महिलेचे किंवा डिलिव्हरीचा वेळ आला असेल तर त्यांना योग्य वेळी वाहन भेटत नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. मे बी आपण म्हणतो की आपण खूप प्रगत झालो, 21व्या शतकामध्ये आपण आज एंट्री करत आहोत, परंतु मला असं सांगायचं आहे की आपण 21व्या शतकामध्ये आहोत. आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत, परंतु आजही आपला असा एक समाज आहे, आदिवासी समाज, की जो आज मूलभूत गरजापासून खूप लांब आहे. मी असं नाही म्हणत की आपल्याला त्यांना शहरीकरण करायचं आहे. माझं एकच म्हणणं आहे की शासनाने त्यांच्याकडे भावनिक दृष्टिकोनातून न बघता एक संविधानिक अधिकार जो दिलेला आहे की सर्वांना समानतेचा अधिकार, तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. मूलभूत अधिकार. त्यांना आरोग्याची व्यवस्था असायला पाहिजे, त्यांना शैक्षणिक साहित्यांची, शिक्षणाची व्यवस्था त्यांना असायला पाहिजे, रोड्स असायला पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या हाताला काम असायला पाहिजे. आज आदिवासी शाळेमध्ये मला जर प्रशासनाने जर मला सांगितले की तुमच्याकडे काय उपाययोजना आहे या संदर्भात, तर मी एक सांगू शकतो की प्रत्येक आदिवासी शाळेमध्ये किंवा प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये किंवा एक आपलं 5-6 आदिवासींच्या पाड्यांमधून एक आपला जर संयोजक जर तिथं नेमला की तिथील लोकांचे काय समस्या, काय अडचणी आहेत, त्यांना एज्युकेटेड जर केलं तर 100% मी सांगू शकतो की शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत तिथपर्यंत पोहोचू शकतात. परंतु आपल्या शासनाकडे ह्या सगळ्या योजनांचा नियोजनबद्ध काम केलेलं आहे, फक्त ते फाईलीमध्ये दाखवण्यापुरताच. मला हेच सांगायचं आहे सरकारला, आज आपण नाशिक सारख्या शहरामध्ये कुंभमेळा आयोजित करत आहोत. त्या ठिकाणी हजारो करोड रुपये आपण तिथे
खर्च करून तो कुंभमेळा यशस्वी करणार आहोत. मला आपल्या या कुंभमेळ्याशी किंवा या सगळ्या गोष्टींची मला सांगायचं नाही की ते खराब आहे म्हणून. मला सांगायचं हाच आहे मुद्दा की आपण एवढ्या मोठ्या क्षमतेवर जर तुम्ही या धार्मिक कार्यक्रमावर जर तुम्ही जर पैसा खर्च करू शकत असाल, प्रचार करू शकत असाल, त्याच धर्तीवर जर तुम्ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, आदिवासी पाड्यातील लोकांसाठी, आदिवासी पाड्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्यासाठी का जनजागृती करत नाही, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज आपण बघत असाल मागच्या काही काळापासून आपण धार्मिक कार्यांवर हजारो करोडो रुपये आपण खर्च करतोय, परंतु आदिवासी पाड्यासाठी आज सरकारकडे उदिशीनता दिसत आहे. ही सगळ्यात मोठी शोकांकिका आज मला इथे जाणवते. म्हणून आज जागतिक आदिवासी दिवसानिमित्त मला एवढं सांगायचं आहे की आदिवासी समाजाकडे तुम्ही भावनिक दृष्टिकोनातून किंवा दयाळू दृष्टिकोनातून न बघता एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघा आणि त्यांना समानतेचा हक्क आपल्याला कसा मिळवून देता येईल, समानतेचे मूलभूत हक्क कसे मिळवून देता येईल या संदर्भात तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि शासनाला मला एकच सांगायचं आहे की आपल्या ज्या योजना आहेत, संयोजक नेमून प्रत्येक पाड्यातनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक संयोजक, मुख्य संयोजक नेमून त्यांच्यावर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, त्यांना एज्युकेटेड करायला पाहिजे, त्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून सक्षम करायला पाहिजे. त्यानंतर त्यांना उद्योजकीय कसं बनवता येईल, त्यांच्याकडे भरपूरशा अशा कला आहेत आदिवासी लोकांकडे, ज्या कला आज पण लोकांपर्यंत येत नाही, अलिप्तपणे ते आपलं जीवन जगत असतात. आत्ता काल परवाच आम्ही एक उदाहरण जर बघत असेल ना, तर एका आदिवासी पाड्यामध्ये गेलो होतो. तिथे ते शिकार करून आपलं जीवन जगत होते. मी त्यांना एकच विचारलं की बाबा हे शिकार करण्यापेक्षा तुम्ही त्याचं पालन पोषण का नाही करत. त्यांनी एकच सांगितलं, जर आम्ही पालन पोषण जर केलं तर आम्ही पण सर्वसामान्य लोकांसारखं होऊन जाऊ. संपत्ती जमा करणे हा आमचा उद्देश नाही आहे. आम्हाला रोज उठल्यानंतर स्वतःच्या अन्नासाठी कसं धडपड करायचं हे आम्हाला आमच्या परिवाराला शिकवायचं असतं, आमच्या मुलांना शिकवायचं असतं. त्या दृष्टिकोनातून त्यांचे विचार खूप स्ट्रॉंग आहेत, कारण की ते शूरवीर आहेत, हिंमतवान आहेत आणि स्वतःचं जगणं ते जगू शकतात. मला त्यांच्या त्या जीवनशैलीमधून त्यांना बाहेर काढायचं नाही. मला फक्त एकच सांगायचं आहे की त्यांना त्यांच्या जीवनशैलीत जगू द्या आणि त्यांना फक्त आपण मूलभूत गरजा कशा त्यांना देऊ शकतो, शैक्षणिक साहित्यांचं, शैक्षणिक व्यवस्था असो, आरोग्याची व्यवस्था असो, रोड्स असो, लाईट्स असो, नेटवर्क असो, या सगळ्या गोष्टी. आज नेटवर्क, शिक्षण व्यवस्था ही आता संपूर्ण प्रणाली कम्प्युटराइज झाल्यामुळे नेटवर्कवर सगळ्या गोष्टी चालतात, कम्प्युटर नेटवर्कवर चालतात. त्यामुळे आज भरपूरशा अशा पाड्यामध्ये नेटवर्कच नसल्यामुळे त्यांचं एज्युकेशनमध्ये भरच नाही होत. भरपूरशा वेळी शाळा बंद राहतात कारण की इलेक्ट्रिसिटीज त्या शाळेत नसतात. काही खेड्या पाड्यामध्ये मी असं बघितलेलं आहे, 3 ठिकाणी 3 वर्ग असतात. म्हणजे समजा तिथे 1ली ते 5वी जर शाळा जर असेल ना, त्याचे 3 खोली, एक वर्ग खोली या ठिकाणी असेल, दुसरी वर्ग खोली त्या कॉर्नरला आणि तिसरी वर्ग खोली त्या कॉर्नरला, आणि शिक्षक तिथे 2च. आता त्यांची एवढी तारांबळ उडते की आपण कोणत्या वर्गातनी कशा विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं ही ऍक्च्युली फॅक्ट आहे. आम्ही जातो त्यावेळेस ते आदिवासी लोक सांगतात की आम्हाला ही इमारत एका ठिकाणी बांधून द्या, जेणेकरून आमचे विद्यार्थी एका ठिकाणी शिकतील, एका ठिकाणी बसतील आणि कमीत कमी शिक्षक वृंदामध्ये हे सगळं एज्युकेशन व्यवस्था चालेल. ही गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी याच्यासाठी सांगायची आहे की ही एवढी मोठी तफावत आजच्या तारखेत प्रेझेंट सिच्युएशन मध्ये आज आहे. आणि मला आता या क्षणामध्ये असं सांगायचं आहे की आपण बघत असाल की संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 1000च्या वर आदिवासी आश्रमशाळा आहेत. त्या 1000च्या जवळपास असलेल्या आदिवासी आश्रमशाळात सुद्धा खूप मोठी तफावत आहे. फक्त विद्यार्थ्यांची पटसंख्या ही फाईलामध्ये आणि कागदोपत्री दाखवण्यात येतात. ऍक्च्युअलमध्ये तिथून पाहिजे तसा विद्यार्थ्यांची प्रोग्रेस होताना दिसत नाही आहे. याच्या मागचं एकच कारण आहे की शासनाचं उदासीन धोरण. शासन करते आज जे करतायत खूप छान काम करतायत, धार्मिक क्षमतामध्ये सुद्धा खूप चांगलं जनजागरण करतायत. त्याच धर्तीवर जर तुम्ही या वंचित झालेल्या समाजाला जर तुम्ही जर
दिशा आणि दशा जर दाखवली तर ते सुद्धा जगाच्या प्रवाहात कुठेतरी येऊ शकतात, याकडे प्रशासनानं चांगले लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपण पुढील वक्त्यांना मंचावर आमंत्रित करत आहोत. डॉक्टर समाजदार वळवके हे आदिवासी अभ्यासाचे संशोधक आणि बिर्ला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत. गेली 17 वर्ष ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून मुंबई विद्यापीठातून त्यांनी बियॉन्ड द पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन ट्रॅकिंग द आदिवासीज इन महाराष्ट्र या विषयावर PhD पूर्ण केलेली आहे. आदिवासी समाज, त्यांचे प्रश्न आणि अभ्यास या विषयांवर त्यांचे संशोधन आहे. माझा आजचा जो विषय आहे तो मुळात म्हणजे आदिवासी ओळख, भूतकाळ, त्याला नेमकं काय पार्श्वभूमी आहे आणि आजचा आदिवासी ती ओळख आणि त्याच्या अवतीभोवती झालेलं जे वलय आहे ते नेमकं काय आहे आणि का आहे याची एक चिकित्सक, तुम्ही जर म्हणाल की चिकित्सक अशी मांडणी करायचा मी प्रयत्न करेल. मुळात जे भारतात आपण आदिवासी म्हणतो त्यांना आदिवासी का म्हणतो तर ती एक लिस्ट आहे, स्केड्यूल लिस्ट आहे. आणि आपण कोणाला आदिवासी म्हणतो तर असे लोक ज्यांना अनुसूची 1950, 56 आणि नंतर लोकूर कमिशन आहे त्याच्या शिफारसीनुसार जे काही बदल करण्यात आले त्यानुसार जे यादीत आहेत त्यांना आपण अनुसूचित जनजाती किंवा स्केड्यूल ट्राईब म्हणतो. पण ही स्केड्यूल ट्राईब म्हणत असताना मुळात स्केड्यूल ट्राईब आणि आदिवासी हे समानार्थी शब्द आहेत का, आणि आहेत तर का, किंवा नाही तर का नाही. आणि मुळात जेव्हा आपण आदिवासी म्हणतो तर ही ओळख नेमकी काय आहे याची एकंदरीत माझी मांडणी असेल. मुळात जी आजची यादी आदिवासींची आहे किंवा अनुसूचित जातीची यादी आहे त्याला एक कॉलोनियल पार्श्वभूमी आहे. कॉलोनियल पार्श्वभूमी यासाठी की जगभरात जिथं जिथं ब्रिटिशांनी राज्य केलं, जिथं जिथं ब्रिटिशांनी शासन केलं तिथल्या समाजाचा त्यांनी अभ्यास केला. पण तो अभ्यास करताना तो काही फ्री माइंडने नव्हता झाला, म्हणजे तो नेहमीच युरोसेंट्रिक होता. युरोसेंट्रिक म्हणजे असं की त्यांना सांगायचं आहे की जगाची उत्पत्ती किंवा मानवाची उत्क्रांती ही वेस्टमधनं झाली आहे. मग वेस्टमधनं झाली आहे म्हणजे अर्थात काय की जे वेस्टमध्ये राहत नाही, जे दिसायला गोरे नाही, जे इंग्रजी बोलत नाही, ते जगभरातले लोक कसे तर अतिशय मागासलेले. मग असं करत असताना जिथं जिथं त्यांनी कोलोनाइज केलं, ज्या ज्या देशांना कोलोनाइज केलं तिथं त्यांनी असं ठरवलं की तिथल्या समाज व्यवस्थेचा अभ्यास करावा. आणि असा अभ्यास करत असताना जेव्हा भारतासारख्या देशाचा विषय आला तेव्हा त्यांनी भारतीय समाज, जो समग्र भारतीय समाज आहे, जो आपण असंही म्हणतो की भारताचा समाज हा विविधतेने नटलेला आहे, त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांचे बोलणं चालणं, खाद्य संस्कृती, पेहराव हे सारं वेगळं आहे, नाही का. मग असं करत असताना त्यांनी एकंदरीत 2 प्रकारची विभागणी केली की त्यांना असं सांगायचं होतं की इथं 2 प्रकारची लोक आहेत, एक ट्रायबल आणि एक नॉन ट्रायबल. तर ट्रायबल म्हणजेच कोण की असा समूह जो अजून समाज म्हणून विकसित झालेला नाही आहे. म्हणजेच काय की जे काही प्रिमिटिव्ह आहेत, मागासलेले आहेत, मानवी उत्क्रांतीच्या पूर्व टप्प्यावरती आहेत ते. म्हणजेच काय की इतर जो प्रगत समाज आहे त्यांच्यासारखे ते नाही आहेत. मग असं करत असताना मग हा समाज नेमका काय आहे हे अभ्यास करण्यासाठी त्यांची काही तत्व आहेत जगभरात. ते कसं की ट्राईब कोणाला म्हणावे तर ट्राईब म्हणण्यासाठी एक अभ्यास पद्धती होता त्यांच्या, आणि त्या अभ्यास पद्धतीत ते म्हणायची की जे आपल्या कुळात विश्वास ठेवतात, म्हणजे ज्यांचा अभ्यास आपण क्लॅन थ्रू करू शकतो आणि त्यांची वंशावळ आपल्याला सहज सोपी ट्रेस करता येईल,
असा जो समाज आहे तो म्हणजे ट्राईब. मग असं का म्हणायचे त्यांना? कारण त्यांना म्हणायचे हा तो समाजच नाही आहे. हा काय आहे? समाजच नाही आहे. तर हा मुळात ग्रुपमध्ये राहणारा समाज आहे. यांचं समाज म्हणून विकसित झालं नाही, म्हणजे कुळ पद्धतीत राहतात हे. आणि त्यामुळं यांची कुळं कुठपर्यंत आली, कुठून आली हे आपल्याला सहज लक्षात येईल असं ठरवून, म्हणजे आधीच ठरवून इथल्या समाज व्यवस्थेची एक मांडणी करून अभ्यास करायचा एक त्यांचा प्रयत्न झाला. आणि त्याचा प्रयत्न करत असताना प्री अजम्पशन हे होते की ह्या जो समाज हा काय आहे? प्रिमिटिव्ह आहे, मागास आहे, म्हणून तो ट्रायबल आहे. म्हणजे मुळात ट्रायबल जेव्हा आपण या शब्दाजवळ येतो, ट्रायबल हा शब्द चांगला आहे का? तर नाही. तर मुळात जशी या शब्दाची मुळं जरी आपण म्हणू की रोमन जी व्यवस्था होती त्याच्यात 3 वर्ण होते, म्हणजे समाजाचे 3 घटक होते. त्याच्यातला तिसरा घटक जो पॉलिटिकल घटक होता, त्यासाठी ट्रायबस हा शब्द वापरण्यात आला. पण तो शब्द आणि आजचा ट्रायबल शब्द याच्यात खूप जास्त फरक आहे. कारण हा जो शब्द आहे हा ट्रान्झिट झाला आहे आणि त्यासोबत वेगवेगळी त्याला अर्थ आली आहे. आणि मग जेव्हा ब्रिटिशांनी हा शब्द वापरात घेतला, तर हा शब्द कशासाठी वापरात घेतला? तर अशी समाज व्यवस्था किंवा अशी माणसं जी आजही अतिशय मागास, रानटी अवस्थेत, म्हणजे ज्यांचा माणूस म्हणून विकासच झाला नाही, अशा अवस्थेत जगतात, असा समाज म्हणजे ट्रायबल समाज. म्हणजे हे प्री डिसाइडेड, आधीच डिसाईड केलं आहे की हा समाज असाच आहे. आणि त्यानुसार मग त्यांनी वेगवेगळ्या अभ्यास पद्धती विकसित केल्या. आपण ज्याला सोशिओलॉजी म्हणतो, जिओएंथ्रोग्राफी म्हणतो किंवा एथनोग्राफी म्हणतो, ह्या साऱ्या विद्याशाखा आहेत. मुळात ह्या विद्याशाखा कोलोनाइज किंवा कोलोनियल ब्रेनने निर्माण झाल्या. आणि त्यानुसार त्यांनी भारतीय समाज पद्धतीचा अभ्यास करताना काही समाज निवडले. आणि का निवडले? तर त्यांना असं सिद्ध करायचं होतं की भारतातला काही समूह आहे किंवा काही सामाजिक घटक आहे, काही म्हणजे एक नाही, तर खूप सारे असे छोटे छोटे समाज घटक आहेत, ते आजही माणूस म्हणून उत्क्रांती त्यांची झाली नाही, समाज म्हणून उत्क्रांती झाली नाही. ते प्रिमिटिव्ह आहेत, रानटी आहेत, ते अजूनही समाजाशी मिक्स झाले नाही आहे, म्हणून ते काय आहेत? तर ते ट्रायबल आहेत. आणि जेव्हा अशा त्यांच्या अभ्यासातनं त्यांचं कॉन्क्लुजन असं होतं की दीज आर ट्रायबल्स. म्हणजे दीज आर ट्रायबल्स म्हणजे कोण? की हे इतर समाज आहे त्यापेक्षा वेगळे आहेत. इतर समाज आहे त्याच्यापेक्षा काय आहे? वेगळे. का? तर इतर समाज राहतो समाजात, जाती व्यवस्थेत राहतो, समाज व्यवस्थेत राहतो. तो समाज म्हणून विकसित झाला आहे, आदिवासी अजून विकसित झाला नाही, असं ब्रिटिशांची मांडणी होती. आणि त्यामुळं जर आजचा आपण जो अनुसूचित जनजाती असा जो एक समूह म्हणतो किंवा ग्रुप ऑफ पीपल म्हणतो, किंवा आज म्हणू ग्रुप ऑफ ट्राईब म्हणू, की याला जी पार्श्वभूमी आहे तर ही अशी आहे की ती चांगली नाही. की ब्रिटिशांनी जरी आज आपण अनुसूचित जनजाती म्हणतो किंवा स्केड्यूल ट्राईब म्हणतो, ही जी यादी मुळात आली कुठून? तर ही यादी आली ब्रिटिशांच्या अभ्यासातनं. ते अँथ्रोपॉलॉजिकल सर्वेज झाले, एथनोग्राफिकल सर्वेज झाले, जिओएथनोग्राफिकल सर्वेज झाले, त्यांच्या अभ्यासातनं त्यांनी डिक्लेअर केलेले ट्राईब्स म्हणजे आजचे अनुसूचित जनजाती. मग त्याला बॅकग्राऊंड काय होतं आपल्याला माहिती आहे. त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यातनं जनगणनेत त्यांनी मांडणी केली. आणि आजची जी अनुसूचित जनजातीची यादी आहे त्याला मूळ कुठं आहे? तर 1931ची जनगणना. त्याच्यात आपल्याला एबोरिजिनल ट्राईब्स असं म्हणून मांडणी करण्यात आली होती आणि त्याचे काही क्रायटेरियाज दिले होते. त्यानुसार त्यांनी काही समाजांचा अभ्यास केलेला. पुढं एक कायदा आला 1935ला, ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 म्हटलं जातं. आणि त्या कायद्यात स्केड्यूल एरियाज आणि पार्शियली स्केड्यूल एरियाज असे 2 शब्द वापरण्यात आले. म्हणजे असा समाज जो स्केड्यूल एरियामध्ये राहतो. स्केड्यूल एरिया म्हणजेच काय? तर असा एरिया जो प्रोटेक्टेड आहे, म्हणजे शासनाने ज्याला स्केड्यूल एरिया, ज्याला तुम्हाला माहिती असेल की संतानांची मुवमेंट झाल्यानंतर ब्रिटिश शासनाने अनुसूचित असे
क्षेत्र डिक्लेअर केले होते 1854-55ला. आणि तसे क्षेत्रात राहणारे लोक म्हणजे ट्रायबल अशी एकंदरीत मांडणी आली. आणि तीच मांडणी होऊन पुढं आपल्याला 1950चं शेड्यूल आहे किंवा त्याच्यात आपण मॉडिफिकेशन केले 1956. तशात ती यादी तिला आपण ठोकळ मानाने म्हणतो की हे म्हणजेच अनुसूचित जनजाती किंवा शेड्यूल ट्राईब. ट्रायबल आदिवासी किंवा जनजाती ह्या ज्या आयडेंटिटी आहेत मुळात ह्या कलेक्टिव्ह आयडेंटिटी आहेत. आणि जेव्हा तुम्ही कलेक्टिव्ह आयडेंटिटीने एक वेगवेगळा म्हणजे समूह जो हेट्रोजिनियस आहे, ज्याला तुम्ही काय म्हणाल की एकसारखा नाहीच आहे. आता भारतात आपण म्हणतो 705 ट्रायबल्स आहेत. 705 आहेत का? नाही. तर प्रत्येक 705 मेन ट्राईबमध्ये आपण खूप साऱ्या सब ट्राईब्स आपण लिस्टमध्ये बघतो. मग ह्या साऱ्या काय आहेत? सर्व वेगवेगळे आहेत, हेट्रोजिनियस आहेत. मग ते एक आहेत का? नाही, ते समान नाही आहे, ते एक नाही आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्नही एक नाही आहे, त्यांच्या व्यवस्थाही एक नाही आहे, त्यांच्या संस्कृत्याही एक नाही आहे. तर हे लक्षात घेऊन मला वाटतं की प्रत्येक समाजाची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आपण रेकग्नाइज केली पाहिजे. इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी यासाठी महत्त्वाची आहे, जेव्हा आपण एखाद्या समाजाला इंडिव्हिज्युअल बघतो. उदाहरणार्थ मी पावरा समाजातून येतो. जेव्हा तुम्ही मला आदिवासी नव्हे तर पावरा म्हणून बघाल तर तुम्हाला पावरा लोकांची वेगळी संस्कृती दिसेल, त्यांचा पेहराव वेगळा दिसेल, त्यांची खाद्य संस्कृती वेगळी दिसेल, त्यांची लग्न पद्धती वेगळी दिसेल, त्यांचं जे काही आस्था आहे, ज्या पूजा पद्धती आहेत ते वेगळ्या दिसतील. त्या कधी दिसतील? जेव्हा तुम्ही कलेक्टिव्ह आयडेंटिटीने सगळे सारखे हा ॲटिट्यूड बघून न बघता प्रत्येक इथला समाज आहे तो वेगळा आहे, त्यांची प्रश्न वेगळे आहे, हे गृहीत धरून इंडिव्हिज्युअल लेवलला सर्वांना बघून त्यांचं रक्षण करून अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे की आपण भारतीय ही जो ओळख आहे ती कुठल्याही ओळखीपेक्षा मोठी आहे. तर ती भारतीय ओळख जपून आपण भारतीय फक्त ओळख जपून नाही तर तो कुठल्याही समाजाचा असो त्याला सारखेच हक्क मिळाले पाहिजे, तो सारखाच माणूस म्हणून विकसित झाला पाहिजे. इथल्या ज्या व्यवस्था आहेत, इथली जी संसाधनं आहेत, इथले जे रिसोर्सेस आहेत, इथलं जे शिक्षण आहे, इथल्या ज्या नोकऱ्या आहेत, जे काही इथलं आहे तर सर्वांना एक समान मिळालं पाहिजे, सारखं मिळालं पाहिजे, जेणेकरून आदिवासी जे लोक आहेत, ट्राईब्स जे इथले आहेत तेही इतरांच्या बरोबरीने स्वाभिमानाने खांद्याला खांदा लावून चालतील आणि या देशाच्या प्रगतीमध्ये तेवढाच हातभार लावतील. या शब्दाने, या आशेने, या अपीलने आजचं माझं बोलणं मी संपवतो. जय जोहार. आणि मॅक्स महाराष्ट्र या चॅनलने मला तुमच्याशी संवाद आज करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी धन्यवाद म्हणेल. धन्यवाद. जय आदिवासी, जय जोहार. आणि सर्वांना जागतिक मूळ निवासी दिवसाच्या शुभेच्छा नाही देणार, हा दिवस आहे म्हणून एकत्र या, विचार करा, समाजाची प्रगती करा, समाजाचे बल होईल आणि आपल्या हक्काचं रक्षण होईल असं काहीतरी करा, नाचू नका. एवढं. या परिसंवादाच्या निमित्ताने एकूणच महाराष्ट्रातील आदिवासींचे जे काही प्रश्न आहेत, जे विकासासंबंधी असतील, त्यांच्या समाजाच्या बाबतीत असेल, संस्कृतीच्या संदर्भानं असेल, तर त्यांची एक चर्चा व्हावी आणि आदिवासी जीवनाचं एक समकालीन वास्तव हे समाजापुढे मांडलं जावं, हा या परिसंवाद आयोजित करण्यामागचा उद्देश नक्कीच आहे. या निमित्ताने आपण आदिवासी सामाजिक जीवन, आदिवासी संस्कृती, आदिवासींचा इतिहास, आदिवासी कला याविषयीची चर्चा आपण करणार आहोत. आदिवासी जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या परिसंवादामध्ये मला मॅक्स महाराष्ट्र या वाहिनीने आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, एकूणच आदिवासी जीवनाविषयीचे जे काही प्रश्न आहेत, जे काही संभ्रम आहेत, तर ते गेल्या अनेक दशकांपासून चालत आलेले आहेत, जे अजूनही अनुत्तरित आहेत.
या परिसंवादातील बऱ्याच वक्त्यांनी आदिवासी या संकल्पनेविषयीची मांडणी केलेली आपण ऐकलेली आहात. खरं म्हणजे स्वातंत्र्याला इतकी वर्ष होऊन सुद्धा आदिवासी नेमकं कोणाला म्हणावं हा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. घटनेच्या एका कलमानुसार जमातींची अनुसूची जी आहे तर ती मान्य केली गेलेली आहे आणि ही अनुसूची कमी अधिक प्रमाणामध्ये वाढत जाऊ शकते किंवा ती कमी होऊ शकते. कायद्यानुसार राष्ट्रपतींना एखाद्या समुदायाचा समावेश हा आदिवासींमध्ये करणे किंवा एखाद्या समुदायाला या अनुसूचीमधून रद्द करणे हा अधिकार आहे आणि त्यामुळं आदिवासींची ही जी अनुसूची आहे तर ती कमी अधिक होताना आपल्याला दिसून येते. गेल्या 150 वर्षामध्ये आदिवासी म्हणजे नेमकं कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आदिवासींसंबंधीच्या अनेक संज्ञा आणि संकल्पना वेगवेगळ्या विद्वानांनी अभ्यासकांनी मांडलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या अनुषंगाने आपण आदिवासी जीवनाविषयीचं आपलं जे आकलन आहे, आपले जे समज आहे किंवा आपल्याला आदिवासी म्हणून जे काही अपेक्षित आहे तर त्याचं एक चित्र आपण रंगवत असतो. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा जे समुदाय मागासलेले आहेत तर त्यांना कधी उपहासाने तर कधी गौरवाने आदिवासी असं म्हटलं जातं. त्यांच्यासाठी मूलनिवासी अशी सुद्धा संकल्पना आहे. या व्यतिरिक्त पण काही संज्ञा संकल्पना असलेल्या आपल्याला आढळून येतात. मग ज्या आदिवासी जीवनाचं चित्र आपल्यापुढे रेखाटलं गेलेलं आहे, मांडलं गेलेलं आहे, तसाच हा समाज आहे का? आदिवासी समाज हा मागासलेला आहे का? किंवा जर मागासलेला अशी आपली समज असेल तर तो कोणत्या दृष्टीने आहे? कारण मुळात जर आपण बघितलं तर आदिवासी समुदाय हे जंगल, दऱ्याखोऱ्या, घनदाट अरण्य यांच्या आश्रयानं राहणारे समुदाय आहे. त्यांची जीवन जगण्याची पद्धती ही वेगळी आहे. आदिवासी जीवनाचा राजकीय इतिहास म्हणजे आदिवासींच्या राजकीय जीवनाचा इतिहास ही एक स्वतंत्रपणे असणारी गोष्ट आहे. कारण भारतामध्ये आदिवासींची अनेक राज्य होती जी स्वतंत्र होती. गोंडवन असेल, भिलवन असेल, महादेव कोळ्यांचं कोळवन असेल, तर अशी अनेक राज्य भारतभर असलेली आपल्याला दिसून येते आणि राज्य पुनर्गठनामध्ये ती भारतीय संघराज्य व्यवस्थेमध्ये ती विलीन करण्यात आली. मग जर ज्या समुदायांची स्वतंत्रपणे राज्य होती, त्यांची व्यवस्था होती, ते मागास कसे असू शकतील? म्हणजे असे काही साधारणपणे एक आदिवासी साहित्याचा, समाजाचा अभ्यासक म्हणून मला पडलेले प्रश्न आहेत. कारण आदिवासी या राज्यव्यवस्थेमध्ये असणारी जी शिल्पकला आहे तर ती अतिशय अत्युच्च अशा शिखरावर पोहोचलेली शिल्पकला असलेली आपल्याला दिसून येते. गडामंडलाचे जे गोंडराजे आहेत त्यांचे जरी आपण किल्ले बघितले तरी आपल्याला वास्तुकलेचा उत्तम नमुना हे त्यांच्या किल्ल्यांच्या रूपाने, त्यांनी निर्माण केलेल्या ज्या वास्तू आहे त्या वास्तूंच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतात. आदिवासींचं वनऔषधीच्या संदर्भातलं ज्ञान हे अतिशय ज्याला आपण म्हणू की आदिवासींना वनऔषधीच्या अनुषंगानं असलेलं जे ज्ञान आहे तर ते एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण वनऔषधीच्या उपचारातून अनेक दुर्धर आजार हे अतिशय अल्प किमतीमध्ये बरे होऊ शकतात, बरे केले जातात. म्हणजे आदिवासी एकूणच व्यवस्थेमध्ये वास्तुकला असेल, शिल्पकला असेल, ज्याला आपण म्हणू की संगीतकला असेल, नृत्यकला असेल. आदिवासींची नृत्यकला ही तर अतिशय वैविध्यपूर्ण असणारी नृत्यकला आहे. म्हणजे एकूणच ज्याला आपण म्हणू की माणसाचं जे काही वास्तव जगणं आहे आणि या वास्तव जगण्यातली जी अद्भुतता आहे
वास्तव जगण्यातली अद्भुतता आणि वास्तव याचं मिश्रण आदिवासींच्या नृत्यकलेमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि जर ह्या पद्धतीचे ज्ञानस्रोत जर आदिवासी जीवनामध्ये असतील तर हे समुदाय मागास कसे असू शकतात? आदिवासींचा विकास घडत नाही असं मी म्हणत नाही. आदिवासींच्या विकासासाठी सरकार त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतं. आदिवासींच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला जातो. शासनाकडे त्यांची एक व्यवस्था आहे की जी व्यवस्था आदिवासींच्या विकासाची विकास धोरणं राबवून आदिवासींपर्यंत हा निधी पोहोचवतात. त्यातून विकास घडत नाही का? तर घडतो. घडत नाही असं नाही, पण ज्या पद्धतीनं आदिवासींचा विकास व्हायला पाहिजे, कारण स्वातंत्र्यानंतर जे जे समाजगट या देशामध्ये होते आणि त्या समाज गटांचा सामाजिक दृष्टीनं, शैक्षणिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं विकास घडून आला, त्या प्रमाणामध्ये आदिवासी माणूस विकसित झालेला दिसून येत नाही. सरकारी यंत्रणा कमी पडते का असंही म्हणण्याची गरज नाही. शासन आपल्या पद्धतीनं नक्कीच प्रयत्न करतं आणि ते सगळं स्वागतार्ह आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्था ह्या आदिवासींपर्यंत पोहोचतात, त्यांच्या विकासासाठी त्यांच्या परीनं प्रयत्न करतात. त्यामुळं त्याविषयीही कुठली शंका घेण्याची आवश्यकता नाही आहे मला असं वाटतं. कारण आजचा जो चर्चेचा विषय आहे तर तो आदिवासींच्या विकास कल्पनेशी निगडीत असलेला माझा विषय आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी हे नोंदवावंसं वाटतं की आदिवासी बांधवांनो, गेल्या 60 वर्षात जर आपला विकास झाला नसेल आणि तो विकास करणे खऱ्या अर्थानं व्यवस्थेला शक्य नसेल वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्या विकासासाठी आपण पुढं आलं पाहिजे. आपण जोपर्यंत विकासाची 10 पावलं पुढं टाकणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. साधारणपणे आपली ही कल्पना आहे की जर आपला विकास करायचा असेल तर तो कोणीतरी केला पाहिजे, कोणीतरी आलं पाहिजे, आपल्याला मदत केली पाहिजे आणि विकास केला पाहिजे. आणि हे जर घडायचं असतं तर ते आतापर्यंत घडून गेलं असतं. कारण आता आपण एका ज्याला आपण म्हणू की जागतिक परिवर्तनाच्या एका वेगळ्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहोत. आणि त्या उंबरठ्याचं शीर्षक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. या AIनी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेने जगभर दहशत निर्माण केलेली आहेत. आणि या दहशतीमध्ये आपण कुठं असू हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या नवतंत्रज्ञानामध्ये हजारो प्रकारच्या नोकऱ्या ह्या लुप्त होणार आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन होणार आहे. आणि आपण तर अजूनही आदिवासी समाजाच्या खऱ्या अर्थानं तळागाळातल्या माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याही पूर्ण न होण्याच्या उंबरठ्यावरती आहोत. म्हणजे सरकार आपल्या विकासासाठी प्रयत्न करूनही आपला विकास म्हणावा तसा घडत नाही. वेगवेगळ्या संस्था आपल्या विकासासाठी प्रयत्न करूनही अजूनही आपल्या विकासाचा जो दर आहे तो वाढत नाही किंवा पुढं जात नाही. अशा पार्श्वभूमीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेचं जगावर आलेलं संकट, त्या संकटाशी संघर्ष आपण कशा प्रकारे करणार? त्या संघर्षामध्ये आपण टिकणार आहोत का? आदिवासी भाषा टिकणार आहे का? संस्कृती टिकणार आहे का? आदिवासींच्या रोजगाराचे जे ज्याला आपण म्हणू की जे जमीन आणि जंगलाशी निगडीत असणारे गौण वनोपजाच्या संकलनावरती आणि प्रक्रियेवर असणारे आपले जे उद्योग व्यवसाय आहे किंवा जी काही थोडकी शेती आहे, तर ह्या सर्व पार्श्वभूमीवरती एकूणच आदिवासी समाजाचं अस्तित्व
हे काय असू शकेल अशा प्रकारचा प्रश्न माझ्यापुढे नक्कीच निर्माण झालेला आहे. आणि म्हणून क्रांतीवीर बिरसा मुंडांनी जल, जमीन आणि जंगल यासाठी पुकारलेलं जे उलगुलान आहे, उलगुलान जी चळवळ आहे, ती चळवळ आणि त्या चळवळीचे हे सूत्र जल, जमीन, जंगल ते अधिक व्यापक करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. जल, जमीन आणि जंगल यासोबतच ज्ञान हे चौथं मूल्य जे आहे तर ते आपल्याला यामध्ये ॲड केलं पाहिजे, त्याचा यामध्ये समावेश केला पाहिजे. आणि ज्ञान हे पारंपरिक नाही तर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ज्ञानाची जी नवी नवी क्षेत्र निर्माण होत आहे तर त्या क्षेत्राचा समावेश आपल्याला या अनुषंगानं आदिवासींकडे असलेले जे ज्ञानस्रोत आहे, आदिवासींकडे असलेले जे काही कला कौशल्य आहे तर त्या कला कौशल्याला आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पातळीवर जर टिकवता आलं तर एकूणच आदिवासी समाजाचं जे अस्तित्व आहे तर ते भविष्यामध्ये टिकणार आहे असं मला वाटतं. घटनेमध्ये जे अनेक कलम दिलेले आहेत, अनुच्छेद आहेत, अनुच्छेद 14, 15, 16, 46 आणि ज्या अनुसूची आहेत तर त्या माध्यमातून विकासाचं हे जे जहाज आहे तर ते तर पुढे जातच आहे. कारण एकूणच आजचं जे वास्तव आहे, आजचा जो समकाल आहे आदिवासींचा, आजही आपण आदिवासींच्या गावामध्ये, वाडीमध्ये किंवा पाड्यामध्ये गेलो तर अजूनही जे प्रश्न अजूनही सुटलेले नाही आहेत त्या प्रश्नांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये ज्याला आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणू त्याचा अभाव आपल्याला दिसून येतो. डिजिटल साधनांची अजूनही त्यांच्याकडे असणारी कमतरता आहे. अपुऱ्या आरोग्यसेवा, या आरोग्यसेवेच्या अनुषंगाने आदिवासींचं घडणारं कुपोषण असेल, आदिवासी महिलांचे आरोग्यविषयक प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न असेल, म्हणजे अजूनही महिला कुपोषणावरती ज्याला आपण म्हणू की ज्या पद्धतीनं तो प्रश्न सुटायला पाहिजे तो अजून सुटलेला नाही. बालमृत्यूचं प्रमाण आपल्याला दुर्गम आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. कुमारी माते सारखा प्रश्न हा कधीतरी वृत्तपत्रामध्ये त्याची बातमी होती परंतु अजूनही तो पूर्णपणे सुटलेला नाही. म्हणजे अनेक दुर्गम भागामध्ये किंवा ज्याला आपण म्हणू की शहराशी निगडीत असणारा जो आदिवासी भाग आहे तर या भागांमध्ये कुमारी मातेसारखा प्रश्न आहेत. त्यानंतर अनेक प्रश्न आहेत जे स्त्रियांचे प्रश्न. मला वाटतं की त्या आदिवासी महिला प्रश्नांवरती एखादा मोठं संशोधनाचा तो विषय ठरू शकेल असे प्रश्न अजूनही आहेत की ज्या प्रश्नाची चर्चा अजूनही कधीच झालेली नाही आहेत. क्वचित वृत्तपत्रामध्ये, मीडियामध्ये एखादी छोटी मोठी त्याची बातमी येते आणि तो प्रश्न मागं पडतो. तर या अनुषंगाने स्त्री प्रश्न आणि स्त्री जीवनाचाही विचार एकूणच या विकास प्रक्रियेमध्ये होणे गरजेचं आहे असं मला वाटतं. आजही अनेक आदिवासी जमाती ह्या पोटा पाण्यासाठी सातत्यानं स्थलांतर करताना आपल्याला दिसतात. आदिवासींच्या जमिनी ह्या विकास कल्पनेमध्ये गमावल्यानंतर अनेक आदिवासी कुटुंब हे रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित होतात, वीट भट्ट्यांवरती स्थलांतरित होतात, ऊस कापणीसाठी स्थलांतरित होतात. स्थलांतर ज्याला आपण विस्थापन म्हणू, विस्थापन हा सगळ्यात मोठा एकूणच दुर्गम भागातील, खेड्यापाड्यातील किंवा वाड्यांमधील आदिवासींपुढं मोठा प्रश्न आहे. रोजगाराविषयीचे अनेक विकास धोरणं शासनाकडे आहेत, ती राबविली जातात प्रामाणिकपणे. शासनाकडून तो राबविण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो, तरीही विकास ज्या पद्धतीनं पुढं यायला पाहिजे तो येत नाही. त्याच्या मागे अगदी ज्या काही उणिवा असतील त्या
अतिशय छोट्या छोट्या कारणांसाठी असणाऱ्या उणिवा असेल त्या उणिवांचा शोध घेणं आणि एकूणच विकास प्रक्रियेमध्ये आदिवासींनी सुद्धा स्वतःहून पुढाकार घेणं, आपल्या विकासाचा ज्याला आपण म्हणू की आपण पुढाकार घेणं आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे असं मला वाटतं. एकूणच आदिवासी भाषा असेल, संस्कृती असेल, कला असेल, आजच्या जागतिकीकरणामध्ये एकूणच जो कलेकडे बघण्याचा जो व्यावसायिक दृष्टिकोन आहे, व्यापारी दृष्टिकोन आहे, तर त्या व्यापारी दृष्टिकोनामुळे आज कुठंतरी या आदिवासी कलासुद्धा ज्याला आपण म्हणू दुर्लक्षित होताना आपल्याला दिसून येतात. गोंडी कला असेल, वारली चित्रकला असेल, तर या कला निर्माण करण्यामागे एक वेगळा दृष्टिकोन आहे. कारण आदिवासी माणूस हा जंगलाकडे जंगल म्हणून बघत नाही, तर तो जंगलाकडे, पाण्याकडे आणि जमिनीकडे आपले दैवत म्हणून बघतो. अनेक आदिवासी जमातींचे जर तुम्ही दैवत विचारली तर कुठला तरी वृक्ष आहे, कुठला तरी प्राणी आहे, कुठला तरी पक्षी आहे, कुठलं तरी विशिष्ट असं भौगोलिक ठिकाण आहे की ज्याच्यावरती आदिवासी माणसाची निस्सीम श्रद्धा आहे, तो त्याच्या जगण्याचा भाग आहे. आणि म्हणून निसर्ग हा आपला सखा आहे, आपण त्या निसर्गाचे नायक आहोत, ही भूमिका आदिवासी माणसाची असते. आणि म्हणून अगदी प्राचीन काळापासून त्याने जंगलाला वाढवलं, जंगलतोड कधीच केली नाही. म्हणजे एकूणच ज्याला आपण म्हणू की विकासाच्या कल्पनेमध्ये जगभर जंगलतोड झालेली आपल्याला दिसून येते. सगळ्यात जास्त रेल्वेचे रूळ टाकण्यासाठी इंग्रजांनी जंगलतोड केली. त्याच्यानंतर कधी औद्योगिकीकरणासाठी, कधी कुठल्या विकास संस्थेसाठी जंगलं तोडली गेली, निसर्ग संपवला गेला. आदिवासींनी मात्र असं कधीच केलं नाही. तो जंगलात राहतो, त्याला मुबलक प्रमाणामध्ये लाकडं उपलब्ध आहे, झाडं उपलब्ध आहे, म्हणून त्याने वृक्षतोड करून कधीच लाकडाचे महाल बांधले नाहीत आणि ते बांधण्याची त्याची भूमिकासुद्धा नाही. आणि म्हणून मला असं वाटते की माझ्या आधीच्याही वक्त्यांनी एक उल्लेख केलेला होता की जर आदिवासी टिकला तर पृथ्वी टिकणार आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की पृथ्वी टिकली तर आदिवासी टिकेल. आता अशी म्हणण्याची वेळ आली की जर आदिवासी टिकला तर पृथ्वी टिकणार आहे. कारण एकूणच निसर्गातले जे घटक आहे त्या घटकांकडं बघण्याचा आदिवासींचा एक वेगळा, एक विवक्षित अशा प्रकारचा दृष्टिकोन असलेला आपल्याला दिसून येतो. आदिवासी समाजाचा विचार करत असताना मला असं वाटतं की एकूणच या समुदायाकडे असणारं पर्यावरणीय ज्ञान असेल, जैवविविधतेविषयीचं ज्ञान असेल, त्याच्या संरक्षणाविषयीच्या कल्पना असतील, जंगलामध्ये मिळणारे जे वनौषधी आहे त्या वनौषधीविषयीचं ज्ञान असेल, लोककला असतील, लोकसाहित्य असेल, सामुदायिक एकूण जी काही त्यांची जीवन जगण्याचा जो दृष्टिकोन आहे, जी पद्धती आहे, की एकूणच मला असं वाटते की मानवी विकासाच्या दृष्टीनं ह्या पद्धतींना एक वेगळं महत्त्व आहे. आणि ज्याला आपण माणसाचा शारीरिक आणि आत्मिक विकास म्हणतो, तर त्या शारीरिक आणि आत्मिक विकासाची मूल्य ही आदिवासींच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये आहे. आणि आजच्या धकाधकीच्या काळामध्ये, ज्याला आपण म्हणू की धावपळीच्या काळामध्ये, ही मूल्य, ह्या पद्धती ह्या केवळ आदिवासी समुदायापुरत्याच नाही तर एकूणच मानवी आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहे असं मला वाटतं. आदिवासी विकासाची ही जी ज्याला आपण म्हणू की हे जे काही प्रश्न आहेत, तर या प्रश्नांकडं एका वेगळ्या दृष्टीनं आपण यासाठी बघितलं पाहिजे की
बऱ्याचदा आदिवासी वाड्यापाड्यापर्यंत येणारे जे काही अभ्यासक आहे, जे काही संशोधक आहे किंवा जे काही तज्ज्ञ आहे, त्यांचा असा दृष्टिकोन असतो की हे मागासलेले आहे आणि त्यांची सुधारणा करण्यासाठी किंवा त्यांचा विकास करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि हा दृष्टिकोन घेऊन जेव्हा एखादा आमच्या वाड्यापाड्यापर्यंत येतो तेव्हा त्याच्या दृष्टिकोनातून तो आमचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही. आमचे एक मित्र आहेत कवी वहारू सोनवणे, त्यांची स्टेज नावाची कविता हे मी तुम्हाला नक्कीच सांगितली पाहिजे. त्यांच्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की आम्ही स्टेजवर गेलोच नाही आणि आम्हाला बोलावलंही नाही. बोटांच्या इशाऱ्यांनी आमची पायरी आम्हाला दाखवून दिली. आम्ही तिथेच बसलो, आम्हाला शाबासकी मिळाली आणि ते स्टेजवर उभे राहून आमचं दुःख आम्हाला सांगत राहिले. आमचे दुःख आमचे राहिलेच नाही, कधीच त्यांचे झाले नाही. अतिशय सुप्रसिद्ध असणारी कविता आहेत. आजचा काळ असा आहे की आदिवासींचं दुःख हे आदिवासी प्रेक्षक म्हणून बसलेले आहेत आणि श्रोते त्यांना त्यांचं दुःख समजावून सांगते आहे. जोपर्यंत आदिवासी माणूस स्टेजवर येणार नाही, तो संवाद साधणार नाही, तोपर्यंत त्याच्या दुःखाला खऱ्या अर्थानं वाचा फुटणार नाही. त्याच्या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर सापडणार नाही. मला असं वाटते की या एकूणच पार्श्वभूमी म्हणजे एकूणच या समकालामध्ये, या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये जे काही सामान्यपणे आदिवासी जीवनापुढं असणारे प्रश्न आहेत, गंभीर अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांकडे आपण बघण्याचे जे दृष्टिकोन आहे ते बदलवले पाहिजे. कारण अजूनही आदिवासींच्या समाजाचा सामाजिक अभ्यास, संस्कृतीचा सांस्कृतिक अभ्यास, त्यांच्या ज्याला आपण म्हणू की आर्थिक जीवनाचा आर्थिक अभ्यास, कारण आदिवासींचं अर्थशास्त्र हे वेगळं अर्थशास्त्र आहे. ते आपल्या मुख्य प्रवाहाच्या अर्थशास्त्रासारखं नक्कीच नाही. ते अर्थशास्त्र निसर्गावरती आणि जंगलावरती आधारित असणारं अर्थशास्त्र आहे. ते समजून घेतलं पाहिजे. या भांडवलशाही युगामध्ये ते एक मूल्य म्हणून अभ्यासण्यासारखी बाब आहे, हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. आणि म्हणूनच या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये अजूनही जे लिपिबद्ध झालेलं नाही आहेत, जो ज्ञानप्रवाह ग्रंथबद्ध झालेला नाही आहे, ते सर्व या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये आलं पाहिजे. जर ते आलं नाही तर ते या पृथ्वीच्या पाठीवरून हे सगळे ज्ञानप्रवाहाचे स्रोत नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. एकूणच रोजगाराच्या अनुषंगाने थोडीफार शेती करणारा आदिवासी माणूस असेल, छोटे मोठे व्यवसाय उद्योग करणारा आदिवासी माणूस असेल आणि साधारणपणे जंगलावर ज्यांची उपजीविका आहे ते गौण वनोपज गोळा करणारा आदिवासी माणूस असेल, त्यांचे मूलभूत अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत. अजूनही शिक्षणाच्या सुविधा ह्या खऱ्या अर्थानं आदिवासी वाड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. शासन त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करते, त्याविषयी तक्रार करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या पद्धतीनं वाड्यापाड्यामध्ये जे काही प्रश्न आहेत, जे काही मूलभूत प्रश्न आहेत, त्या मूलभूत प्रश्नाचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आदिवासी समाजातील तरुणांच्या शिक्षणाची जर आपण टक्केवारी लक्षात घेतली, त्याचं प्रमाण जर लक्षात घेतलं तर ते अतिशय अल्प आहेत.
आणि खऱ्या अर्थानं ज्याला आपण आदिवासी समुदाय म्हणतो ते समुदाय अजूनही दुर्गम भागामध्ये अरण्याच्या सानिध्यात डोंगर पहाडांमध्ये अजूनही आपलं कष्टप्रद अशा प्रकारचं जीवन जगताना आढळून येतात. आणि त्यामुळं निदान जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं या सर्व प्रश्नांची चर्चा होते. आदिवासी जीवनाचा एक आलेख म्हणा मांडला जातो, चर्चेला जातो आणि अशा प्रकारचे परिसंवादासारखे उपक्रम राबविले जातात. मला असं वाटतं की या निमित्तानं आदिवासींचं समकालीन वास्तव आणि त्याच्या विकासाच्या दिशा ह्या काय असू शकतात, शिक्षणाच्या माध्यमातून, कारण आजही गावगाड्यामध्ये इंटरनेट नाही, मोबाईल नाही, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञान तर ही फार लांबची गोष्ट राहिली. पण अजूनही आमच्या विद्यार्थ्यांना मोबाईल माहिती नाही, त्यांच्याकडं इंटरनेटची रेंज नाही, टी व्ही माहिती नाही. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या आधुनिक समकालामध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या समकालामध्ये आदिवासी तरुण शिक्षण क्षेत्रामध्ये कसा टिकेल, सामाजिक परिवर्तनामध्ये तो कसा टिकेल, आर्थिक व्यवस्थेला तो कसा सामोरा जाईल आणि एकूणच या तंत्रज्ञानाशी त्याला कसं जुळवून घेता येईल किंवा या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये त्याचं अस्तित्व असणार की नसणार, असे सगळे प्रश्न या निमित्तानं मला असं वाटतं की माझ्यासारख्या एका सामान्य अभ्यासकापुढे आहे आणि आदिवासी समाजाने या पार्श्वभूमीवरती नक्कीच आपला विकास करावा. आपलं जे वास्तव जीवन आहे या वास्तव जीवनाचं आकलन करून घेणे आणि आपले प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनं आपण पुढाकार घेणे, मला वाटतं की हे महत्त्वाचं आहे. आणि ते तसंही आदिवासी जीवन हे समूहाने जगण्यासारखं जीवन आहे. समुदायानं गेली आदिम काळापासून आदिवासी माणूस जगत आलेला आहे. तर समुदायानं एकत्र येऊन आपल्या विकासाचा मार्ग हा पुढं नेला पाहिजे असं मला वाटतं. या निमित्तानं मी हे नोंदवू इच्छितो. मॅक्स महाराष्ट्र या चॅनलनी खरंच हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या उपक्रमामध्ये त्यांनी मला बोलवलं, या ठिकाणी माझे मत मांडण्याची त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राचे प्रमुख आणि त्यांची सर्व टीम यांचे मी आभार मानतो. शेवटी जय जोहार, जय आदिवासी, धन्यवाद.